महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरेंवर मनोज जरांगेंनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली। कुणालाही किंमत देऊन जाब विचारू नका, त्यांच्या तोंडापुढे देखील उभं राहू नका असा सल्ला जरांगेंनी दिला। राज ठाकरेंचा मुक्काम असलेल्या हॉटेलात मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडला, त्यांना जरांगेंनी हा सल्ला दिला। महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य खरं तर राज ठाकरे यांनी केलं होतं आणि त्यावर आता मनोज जरांगेंनी एक तिखट प्रतिक्रिया दिली। कुणालाही किंमत देऊन जाब विचारू नका, त्यांच्या तोंडापुढे देखील उभं राहू नका असा सल्ला जरांगेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला। आरक्षण कशाला लागतंय? हे गोर गरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच, कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे, ते पण सत्तेचाच भाग आहे। शेवटी देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं अभियान षडयंत्र माझ्या विरोधात उभा केलेलं आहे बोलायसाठी। ह्या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरिबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही कळणार, कारण हे श्रीमंतीत जगणारे पैशावर झोपणारे लोक आहेत। कारण गाद्यावर जसे झोपत आहेत तसे पैसे, एक कोणता तरी मंत्री झोपला होता बघा, पैसे आथरले होते त्याच्यावर झोपत होता, म्हणजे गादी तयार केली। असे यांना काय फिकीर आहे? यांना काय कळणार आहे आरक्षण? जो रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करतो, ऊस तोडतो, हमाली करतो, कष्ट करतो, एक रुपया व्याजानाकडून पोरं शिकवतो, ते पोरं नोकरीला लागत नाही, मग त्या पोरांच्या हाल काय, त्या मुलींच्या हाल काय, हे यांना माहिती आहे। गोरगरिबाला माझ्या यांना माहीत नाही आहे, त्याच्यामुळे हे कुंकडं बोलत येते।